सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी मत्तयाचा 6वा अध्याय आणि 8वं वचन आपण या ठिकाणी वाचूया. कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. वाचलेलं वचन देव बाप आशीर्वादित करो. देव आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की आम्ही गुप्त प्रार्थना केली पाहिजे. आम्ही गुप्त प्रार्थनेच्या द्वारे देवासंगती बोललं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण गुप्त प्रार्थना करतो त्यावेळेला देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की जेव्हा जेव्हा आम्ही गुप्त प्रार्थना करणार आहे तेव्हा आम्ही आमच्या खोलीमध्ये गेलं पाहिजे. आम्ही दार लावून घेऊन गुप्तवासी पित्याची प्रार्थना केली पाहिजे. त्याच्या संगती आम्ही बोललं पाहिजे. त्याच्यासमोर आम्ही आमचं मन मोकळं केलं पाहिजे. त्यावेळेला आमचा गुप्तदर्शी जो पिता आहे तो आम्हाला आमच्या गुप्त प्रार्थनेचं फळ देण्यासाठी तयार आहे. कारण देवाचं वचन सांगतं तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले म्हणणे मान्य होईल असे त्यांना वाटते. आपण पुष्कळ बोलल्यानंतर आपलं म्हणणं मान्य होईल असं अनेक लोकांना वाटतं. परंतु देव काय म्हणतो की तुम्ही व्यर्थ बडबड करू नका. तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही प्रार्थना करण्याच्या अगोदर मी जाणून आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. आणि म्हणून आमच्या प्रत्येकाच्या गरजा काय आहेत हे आम्ही मागण्याच्या अगोदर देवाला सर्व काही माहीत आहे. आणि म्हणून देव आपल्याला सांगत आहे की तुम्ही व्यर्थ बडबड करू नका. तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही देवाला सांगा आणि तुम्ही गुप्त प्रार्थना करा. तुमच्या घरामध्ये जाऊन दार लावून गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा. तुमचं अंतःकरण त्या जिवंत देवासमोर मोकळं करा. आणि मग तो तुमचा जिवंत देव माझा जिवंत देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे, शांती देणार आहे. आणि म्हणून आपण देवाच्या या वचनावर विश्वास ठेवूया आणि त्याद्वारे आपण देवाचं गौरव करूया. यावेळेस आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. देव तुम्हाला चांगलं आरोग्य देव. देव तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवो, अनुभव तुम्हाला येवो आणि तुमचं कल्याण हो, तुमची प्रगती उन्नती हो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे. यावेळेस आपण 1 मिनिटाची हात जोडून प्रार्थना करूया. पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही देवा तुझं उपकार आणि आभार मानतो. देवा आजचं वचन ज्यांनी ऐकलेलं आहे प्रभू, पाहिलेलं आहे प्रभू, त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. परमेश्वर बाप्पा तू त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांची तू काळजी घे. त्यांचं येणं जाणं तू आशीर्वादित कर. त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य आणि मदत कर. त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर. त्यांना तुझ्या नावामध्ये मोठी व्यक्ती बनव. आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. व त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या, अडचणी, भयानक परिस्थिती काढून टाक परमेश्वरा. तू त्यांना आरोग्यानं भर प्रभू आणि तुझं सामर्थ्य तू त्यांना दे. आणि परमेश्वरा तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव, अनुभव दे आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे, तुझं नाव उंच करून घे. आणि देवबाप्पा त्यांनी केलेल्या गुप्त प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळावं आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडावी म्हणून बाप्पा सहाय्य आणि मदत कर. देवबाप्पा आम्हा सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही पाठवा. आणि मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या जीवनामध्ये फार मोठी साक्ष घडवेल. आमेन.